असतो त्यांच्यामध्ये की पुढची क्वीन कोण होणार आहे, त्याच्या पुढची क्वीन कोण होणार आहे. आणि हा क्यू आपल्याला माहिती नसतो. म्हणजे आम्ही असंख्य प्रकारांनी हे शोधण्याचा प्रयत्न केला की सगळ्या गांधील माशांचं बिहेवियर जर का आपण ऑब्झर्व केलं तर मिळालेल्या डेटावरनं आपण प्रेडिक्ट करू शकतो का की हा ही बहुतेक नेक्स्ट क्वीन ही होणार आहे. म्हणजे ओरिजिनल क्वीनला काढलं की ही टेक ओव्हर करेल. तर आम्हाला तसे कुठलेच क्यू सापडले नाहीत आतापर्यंत. पण विदिन द वॉस्प कॉलनी त्यांना माहिती असतं की पुढची क्वीन कोण होणार आहे. अपॅरेंटली त्यांच्यामध्ये तो एक क्यू ठरलेला असतो. तर माझा एक असा इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट होता की म्हणजे डे 1 यू ऑब्झर्व द नॉर्मल कॉलनी विथ ऑल द वॉस्प. मग तुम्हाला कळतं क्वीन कोण आहे, बाकीचे वर्कर्स कोण आहेत. डे 2 ला तुम्ही ती क्वीन काढून टाका. विदिन मिनिट्स द पोटेन्शियल क्वीन इमर्जेस. विदिन मिनिट्स. आणि ती काय करते लिटरली 10 ते 15 मिनिटात ती इमर्जेस. म्हणजे काय होतं की तो इंडिव्हिज्युअल नेहमीसारखाच असतो पण अचानक ती बाहेर येते आणि सगळ्यांना म्हणजे डॉमिनन्स दाखवायला सुरू करते. बाकीच्या सगळ्या वॉस्पना ती हॅरॅस करायला लागते, डॉमिनेट करायला लागते. बहुतेक सगळ्या वॉस्प तात्पुरता नेस्ट सोडून पळून जातात ती असताना. मग ती तिचा सगळीकडे असं डॉमिनन्स एस्टॅब्लिश झाला की ऍट द एंड ऑफ द डे म्हणजे ते सगळे हळूहळू सगळेजण परत येतात आणि शी कीप शोईंग डॉमिनन्स एव्हरी नाउ अँड देन. डे 3 यू पुट द ओरिजिनल क्वीन बॅक ऑन द नेस्ट आणि इमिजिएटली पोटेन्शियल क्वीन गोज डाऊन. डॉमिनन्स गोज डाऊन आणि ती चुपचाप परत बाकीच्या वर्कर सारखं हे करायला लागते. असं पण आपण म्हणू शकतो की केवढं पॉलिटिकल गोष्टी घडत असतात.